हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत मटन करीची रेसिपी शेअर करते. तर सर्वात अगोदर मी मटन धुवून घेतलं होतं. अर्धा किलो मटन होतं. त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतले आणि ते कुकरमध्ये टाकले आणि त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट पण टाकली आणि त्याला तेलामध्ये हलवलं आणि त्यानंतर मग मी जिरे पावडर आणि हळद पण टाकली आणि त्यानंतर मी खडे मसाले टाकले. त्यामध्ये तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी, इलायची वगैरे होती. त्यानंतर मग मी जे मटण धुवून घेतलं होतं ते पण त्यामध्ये टाकलं आणि हलवलं चांगल्यापैकी आणि नंतर मीठ टाकलं त्याच्यामध्ये चवीनुसार आणि अर्धा लिंबू पिळून घेतलं आणि नंतर हलवलं आणि मग कुकरचं झाकण लावलं आणि 2 शिट्ट्या केल्या त्याच्या आणि जे खोबरं घेतलं होतं, अर्धा पाव खोबरं घेतलं होतं, त्याचे स्लाइस केले आणि ते थोड्या तेलामध्ये टाकलं आणि त्याला भाजलं आणि ते भाजून झालं थोडंसं की मग त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकले आणि ते पण चांगले भाजले जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत. आणि नंतर एका डिशमध्ये काढून घेतलं आणि परत नंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि कांदा भाजून घेतला. कांदा पण ब्राऊन होईपर्यंत भाजला मसाल्यासाठी आणि नंतर मग धने टाकले त्याच्यामध्ये. धने 2 चमचे टाकले आणि त्यांना पण भाजून घेतलं त्याच्यामध्ये. आणि मग थोडे ब्राऊन कलर झाला की मग नंतर त्याच्यामध्ये ज्या कुड्या सोल्या होत्या लसणाच्या त्या पण टाकून घेतल्या. तर असं मिश्रण रेडी झालं होतं भाजून. तर ते आणि नंतर म्हणजे 2 शिट्ट्या झाल्या तर मटण चेक करून बघितलं तर ते शिजलं होतं, थोडंसं कच्चं वाटत होतं. कोथिंबीर चिरून ठेवली होती आणि जो मसाला जे गरम शिजवून घेतला होता, भाजून घेतला, त्याला थंड करून परत आता मिक्सरला लावायला घेतला. त्याच्यामध्ये 2 मिरच्या पण टाकल्या आणि थोडा पुदिना पण ॲड केला. तर अगोदर भाजून घेतला, त्यानंतर थोडा वेळ थंड करायला ठेवला आणि त्यानंतर मग आपण मिक्सरला लावला. तर अशी पेस्ट तयार झाली त्याची. आणि नंतर परत कढईमध्ये तेल घेतलं आणि जो बारीक केला होता मसाला, पेस्ट केली होती, त्याला चांगलं तेलामध्ये भाजून घेतलं चांगल्यापैकी अजून एकदा. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत भाजला आणि थोडं तेल कमी वाटत होतं, मी तेलाऐवजी त्याच्यामध्ये तूप ॲड केलं आणि नंतर मी त्याच्यामध्ये मटण मसाला टाकला 2 चमचे आणि त्याला पण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर जे घरातली लाल तिखट असते ती पण टाकले त्याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेतला. चांगला हलवलं त्याला कारण की चिटकू नये कढईला आणि परत ज्या कुकरमध्ये मी मटण शिजवलं होतं त्याच कुकरमध्ये हा मसाला टाकला आणि गरम पाणी केलं होतं ते पण त्याच्यामध्ये ओतलं. तर गरम पाणी केलं त्याच्यामध्ये ते ओतलं आणि थोडंसं वरती पाणी ॲड केलं, थंड थोडंसं, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये. तर असं मी अजून एक शिट्टी करून घेतली ते लावल्यानंतर. त्यानंतर बरोबर मटण शिजलं तर मी सलाद कापून ठेवला होता. तर मटण रेडी झालं आहे आणि मी सर्व केलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.